गुड इव्हिनिंग स्टुडंट्स. पुन्हा एकदा बायोलॉजीच्या ह्या नवीन सेशनमध्ये माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करतो. आणि काल आपण एक चॅप्टर कंप्लीट केलेला आहे, त्याचे MCQ देखील घेतलेले आहे. उद्या तुमची फिजिक्सची टेस्ट आहे आणि फिजिक्सची टेस्ट झाल्यानंतर परवा जी टेस्ट असणार आहे तर ती तुमची टेस्ट असणार आहे त्या ठिकाणी बायोलॉजीची. चॅप्टर जो असेल तो रिप्रोडक्शन इन प्लांट्स. तर सर्व विद्यार्थी मित्रांनी लवकर लवकर जॉईन व्हायचं आहे. बायोलॉजीचं नवीन सेशन त्या ठिकाणी आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी पटपट जॉईन व्हा. बायोलॉजीच्या या नवीन सेशन करता सर्व विद्यार्थ्यांनी लवकर लवकर जॉईन व्हायचं आहे. तर नेक्स्ट चॅप्टर त्या ठिकाणी सेशन करता 22 विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. बाकीचे पण विद्यार्थी लवकर लवकर जॉईन व्हायचं आहे क्लास करता. पहिलं तुमचं एक लेक्चर झालेलं आहे, थोडा मध्ये छोटासा शॉर्ट ब्रेकसुद्धा झालेला आहे. तेवढ्या वेळात तुम्ही सगळ्यांनी नक्कीच सगळे फ्रेश झाले असतील. आणि आता पुन्हा एकदा या फ्रेश मूडमध्ये आपण स्टार्ट करतोय रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल. दॅट इज द सेकंड चॅप्टर ऑफ द बायो. त्या ठिकाणी फर्स्ट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ ऑलरेडी झालेलं आहे. जुन्या त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअलपासून नवीन मेंबर तयार होणं, त्याला नाव दिलं जातं रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनचे आपण मित्रांनो 2 टाईप त्या ठिकाणी घेतलेले आहे. पहिलं आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं जे आहे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ऑलरेडी आपल्याला माहिती आहे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात आणि त्या ठिकाणी झायगोट तयार होतो. तर ह्या प्रक्रियेला ॲम्फिमिक्सिस म्हणतात. ॲम्फी म्हणजे काय मित्रांनो, 2 जणांचं म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट ॲम्फी, आणि दोघांचं मिक्सिंग होऊन त्या ठिकाणी काय तयार होतं आहे, झायगोट तयार होतं आहे. त्याला म्हणता ॲम्फिमिक्सिस. काय नाव द्यायचं आहे, ॲम्फिमिक्सिस. आता जे सेक्शुअली रिप्रोड्यूस करणारे ॲनिमल्स आहे ते त्यांच्या लाईफमध्ये वेगवेगळ्या टाईपचे 2 मेन फेज दाखवतात. पहिला आहे जिवेनाईल फेज. कोणता सांगा, जिवेनाईल फेज. जिवेनाईल फेज म्हणजे काय की जन्मापासून जोपर्यंत म्हणजे या ह्या फेजमध्ये काय होतं, फिजिकल ग्रोथ होते. काय होतंय, फिजिकल ग्रोथ. जन्मापासून साधारण त्या ठिकाणी सेक्शुअल मॅच्युरिटी येईपर्यंत जो फेज असतो त्याला म्हणतात जिवेनाईल फेज, म्हणजे बालपणाचा फेज. थोडक्यात त्याला ज्या फेजमध्ये ॲनिमल हा सेक्शुअली कॅपेबल नसतो. साधारण फिमेल्समध्ये जर विचार केला तर पहिली मेन्स्ट्रुअल सायकल येईपर्यंत जिवेनाईल फेज आहे. आणि ज्या वेळेपासून त्या ठिकाणी काय होतं, MC पिरियड स्टार्ट होणार त्यावेळेस कोणता फेज चालू होतो,
रिप्रोडक्टिव्ह फेज. मग त्या ठिकाणी जिवेनाईल फेज म्हणजे त्या फेजमध्ये ॲनिमल सेक्शुअली रिप्रोड्यूस करू शकत नाही. त्याच्यानंतरचा फेज येतो रिप्रोडक्टिव्ह फेज. या फेजमध्ये ॲनिमल हा सेक्शुअली त्या ठिकाणी रिप्रोड्यूस करू शकतो. सेक्शुअली रिप्रोड्यूस करू शकतो म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकतो आणि नवीन इंडिव्हिज्युअल्स त्या ठिकाणी तयार करू शकतो. या फेजमध्ये जे सेक्शुअल ऑर्गन्स आहे ते ग्रोथ होता आणि त्यांची ॲक्टिव्हिटीसुद्धा वाढून जाते. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह फेज नाव त्याला त्या ठिकाणी दिलं जाईल रिप्रोडक्टिव्ह फेज. आणि रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये ॲनिमल कॅन रिप्रोड्यूस. ॲनिमल काय करू शकतो मित्रांनो? रिप्रोड्यूस करू शकतो. मग त्या ठिकाणी आफ्टर अटेनिंग सेक्शुअल मॅच्युरिटी ॲनिमल, मग त्याच्यामध्ये सांगा बरं प्री फर्टिलायझेशन, याच्यामध्ये गॅमेट्स तयार होतील, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. नंतर मग मेल गॅमेट सेक्शुअल रिलेशनच्या वेळेस त्या ठिकाणी फिमेल गॅमेटकडे जातील. मग मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होईल त्या ठिकाणी आणि फ्युजन झालं म्हणजे फर्टिलायझेशन झालं. तिथून पुढं मग पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स चालू होतील. त्यामध्ये सांगा फर्टिलायझेशन झाल्यावर मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येऊन त्या ठिकाणी काय तयार झालं आहे? झायगोट तयार झालं आहे. काय तयार झालं आहे? देअर इज फॉर्मेशन ऑफ द झायगोट अँड एम्ब्रिओजिनेसिस. आणि मग झायगोटपासून काय तयार होईल मित्रांनो? एम्ब्रिओ तयार होईल. झायगोटपासून काय तयार होतं? एम्ब्रिओ. सांगा मग झायगोट तयार होणं, एम्ब्रिओ तयार होणं, दीज आर द पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस किंवा इव्हेंट्स. आणि गॅमेट्स तयार होणं हे प्री फर्टिलायझेशन आहे, कारण गॅमेट्स तयार झाल्याशिवाय मित्रांनो फर्टिलायझेशन त्या ठिकाणी होत नाही. सीझनल ब्रीडर आणि कंटिन्युअस ब्रीडर. आता काही प्राणी असतात, उदाहरणार्थ डॉग असेल, काऊज असतील, शीप, रॅट, टायगर, हे यांचा एक ठराविक सीझन असतो. म्हणजे तेवढ्या सीझनमध्ये ते रिप्रोड्यूस करू शकता, इतर सीझनमध्ये ते रिप्रोड्यूस करू शकत नाही. ठराविक सीझन प्रत्येक ॲनिमल करता एक ठराविक सीझन असेल की त्या सीझनमध्ये दे कॅन रिप्रोड्यूस, आफ्टर दॅट दे कॅन नॉट रिप्रोड्यूस. ठराविक सीझनच्या व्यतिरिक्त ते रिप्रोड्यूस करू शकत नाहीये. ठराविक सीझनमध्येच ते रिप्रोड्यूस करू शकतील. त्यांना म्हणता सीझनल ब्रीडर. डॉग, काऊ, शीप, रॅट, टायगर, डिअर आर द सीझनल ब्रीडर. आणि त्यांच्यामध्ये जी सायकल असते त्याला म्हणता एस्ट्रस सायकल. काय नाव द्यायचं आहे? एस्ट्रस सायकल किंवा ओस्ट्रस सायकल. तर एक तर त्या ठिकाणी दे एक्झिबिट एस्ट्रस सायकल. आता कंटिन्युअस ब्रीडर. तर कंटिन्युअस ब्रीडर म्हणजे कोण आहे? जे प्रायमेट मॅमल्स आहे, सस्तन प्राणी, प्रायमेट मॅमल्स म्हणजे कोणते? मंकीज, एप्स, ह्युमन बीइंग इन्क्लुडिंग ह्युमन, हे कंटिन्युअस ब्रीडर आहे. फॉर एक्झाम्पल फिमेल्समध्ये ज्या वेळेस मेन्स्ट्रुअल सायकल येणं स्टार्ट होईल तिथून साधारण 45व्या वर्षापर्यंत दर महिन्याला एक मेन्स्ट्रुअल सायकल येईल आणि मध्ये त्याला गॅप नाही जाणार. म्हणजे याचा अर्थ ते काय झाले? तेवढ्या पिरियडमध्ये कंटिन्युअस ब्रीडिंग करू शकताय. म्हणजे याचा अर्थ असा पर्टिक्युलर सीझन नाही आहे की त्या सीझनमध्येच त्यांचं ब्रीडिंग होऊ शकतं आहे. त्यांचं ब्रीडिंग म्हणजे काय? रिप्रोडक्शन करणे. सीझनल ब्रीडर म्हणजे काय? फक्त ठराविक सीझनमध्येच रिप्रोडक्शन करणारे. त्यांच्यामध्ये कोणती सायकल असते? एस्ट्रस सायकल. कोणते एक्झाम्पल आहे? डॉग, काऊ, शीप, रॅट, टायगर, डिअर. कंटिन्युअस ब्रीडर्स कोण आहे? प्रायमेट मॅमल. प्रायमेट्स लक्षात ठेवा. प्रायमेट मॅमल्स. मॅमल्स म्हणजे डॉग, काऊ पण मॅमल्स आहे, पण प्रायमेट मॅमल्स ज्यामध्ये मंकीज, एप्स आणि ह्युमन इन्क्लूड होता, दे कॅन रिप्रोड्यूस थ्रू आउट द इयर्स. म्हणजे पूर्ण वर्षभर कधी त्यांच्यात रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी असते. त्यांच्यामध्ये जी सायकल आहे त्याला म्हणता मेन्स्ट्रुअल सायकल. MC पिरियड म्हणतो आपण. MC पिरियड म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल. लक्षात आलं का? सांगा. मेन्स्ट्रुअल सायकलचा विचार केला. प्रायमेट्स, मॅमल्स लाईक monkeys, apes and human being reproduce throughout the year and such animal are called continuous breeder. मग आता सांगा जे सीझनल ब्रीडर आहे त्यांच्यामध्ये जी सायकल आहे त्याला एस्ट्रस सायकल नाव दिलं गेलं आणि जे प्रायमेट्स आहे
इन्क्लुडिंग मंकी, एप्स अँड ह्युमन बिईंग, त्यांच्यामध्ये जी सायकल आहे त्याला नाव दिलं गेलं मेन्स्ट्रुअल सायकल. काय नाव दिलं जातं त्याला? मेन्स्ट्रुअल सायकल हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. त्यांच्यामध्ये जी सायकल प्रेझेंट आहे दे एक्झिबिट द मेन्स्ट्रुअल सायकल. आता मोड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचे रिप्रोडक्शन आहे. वन इज सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड अनदर इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. पहिला प्रकार त्या ठिकाणी आपण बघू की असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यामध्ये 3 प्रकार आपल्याला घ्यायचे ॲनिमल्समध्ये: जेम्युल फॉर्मेशन, बडिंग आणि फ्रॅगमेंटेशन, किंवा त्याला रिजनरेशन म्हणतात. काय काय सांगा? जेम्युल फॉर्मेशन, बडिंग आणि फ्रॅगमेंटेशन असे 3 प्रकार त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे. कोणामध्ये? असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. जे त्या ठिकाणी फ्रॅगमेंटेशन आहे त्याला दुसरं नाव आहे मित्रांनो रिजनरेशन. फ्रॅगमेंटेशनला दुसरं नाव काय सांगा? रिजनरेशन. ते आता पहिलं बघू आपण. जेम्युल फॉर्मेशन पहिलं कोणतं येईल सांगा? जेम्युल फॉर्मेशन. तर आता जेम्युल्स म्हणजे काय? तर जेम्युल्स म्हणजे इंटरनल बर्ड्स आहे फॉर्म विदिन द पॅरेंट बॉडी बाय असेक्शुअल त्या ठिकाणी मेथड ऑफ रिप्रोडक्शन. मग आता सांगा, आता इथं आपण विचार केला हे स्पंजेस आहे. कोणी सांगा? हे स्पंजेस. तर स्पंजेसच्या बॉडीच्या आतमध्ये ह्या टाईपचं स्ट्रक्चर तयार होतं. याच्या आतमध्ये बघा हा जो पार्ट आहे, इथं मी डायग्राम काढली तर याच्यात जे हे जेम्युल आहे, हे काय सांगा? जेम्युल. आणि इथलचे हे स्ट्रक्चर इथं आहे, हे पण जेम्युल आहे स्पॉन्जिलियाचं. त्याच्यात बघा इथं काय आहे? आर्किओसाइट्स आहे, हे स्पोर्स आहे. हे काय सांगा? आर्किओसाइट्स म्हणजे कोण आहे? दे आर द स्पोर्स. इथं आपण लक्षात घेऊ हे जे हे आता यामध्ये हा जेम्युल आहे, तर याच्यामध्ये त्या ठिकाणी असे काटे काटे असतात. इथं दाखवले हे स्पायनी स्ट्रक्चर त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. आणि ते जे स्पायनी स्ट्रक्चर्स आहे त्याला काय म्हटलं बघा? स्पायकल्स नाव दिलं जातं. काय नाव दिलं जातं? स्पायकल्स. आणि याच्या आतमध्ये हे स्पोर्स आहे, यांच्यापासून नवीन मेंबर तयार होणार आहे. आणि हे पूर्ण स्ट्रक्चर याला जेम्युल म्हणायचं. इट इज फॉर्म विदिन द बॉडी ऑफ द स्पंज. मग ते बॉडी जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल तेव्हा ते बॉडीला ब्रेक करून बाहेर पडेल आणि नंतर स्वतः जेम्युल ब्रेक होईल. आणि जेम्युल ब्रेक होऊन काय रिलीज करेल? आर्किओसाइट्स, जे त्यांना स्पोर्स म्हटलं जातं. इथं बघा आर्किओसाइट्स, हे जे येलो कलरने दाखवले हे आर्किओसाइट्स आहे, हे रिलीज करेल. आणि याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल, नवीन मेंबर्स त्या ठिकाणी तयार होतील. न्यू इंडिव्हिज्युअल्स आर फॉर्म. तर आर्किओसाइट्स हे काय सांगा? स्पोर्स आहे की ज्यांच्या भोवती जे हार्ड कवरिंग आहे. बघा हे असं हार्ड कवरिंग आहे. अँड दिस हार्ड कवरिंग इज मेड अप ऑफ कायटीन. सांगा हार्ड कवरिंग कशापासून बनलेलं आहे? कायटीन. मग जेम्युल्स आर इंटरनल बर्ड फॉर्म विदिन द पॅरेंट बॉडी बाय असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. जेम्युल्स आर फॉर्म कशा करता तयार होता? तर अनफेवरेबल कंडिशन्सला त्या ठिकाणी त्याच्यावर मात करण्याकरता. हे लक्षात घ्या. जेम्युल कधी फुटतील आणि कधी स्पोर रिलीज करतील? फक्त फेवरेबल कंडिशन्स असताना. कधी? ओनली ॲट द व्हेन फेवरेबल कंडिशन्स आर प्रेझेंट. इन फ्रेश वॉटर स्पंजेस इच जेम्युल कन्सिस्ट ऑफ. सांगा, जे फ्रेश वॉटर स्पंजेस आहे स्पॉन्जिलिया, त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? आर्किओसाइट कवर्ड बाय हार्ड प्रोटेक्टिव्ह कवरिंग मेड अप ऑफ कायटीन. जे हार्ड प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे बघा, हे जेम्युल्स आहे, हे आर्किओसाइट्स आहे. अँड इट इज कवर्ड बाय द हार्ड प्रोटेक्टिव्ह कवरिंग नोन ॲज द, काय नाव द्यायचं त्याला? किंवा इट इज मेड अप ऑफ कायटीन मटेरियल. ऑन द रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन, जेव्हा फेवरेबल कंडिशन असतील तेव्हा सांगा त्या ठिकाणी जेम्युल फुटून जातील आणि त्यामधून जे आर्किओसाइट्स आहे ते बाहेर रिलीज होतील आणि नवीन मेंबर तयार केल्या जातील. तर त्याचे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे मेनली. फक्त बघा
मधले जे यांना या स्पोर्सला काय म्हणता, आर्किओसाइट. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर आर्किओसाइटच्या भोवती जे हार्ड कवरिंग आहे त्या कवरिंगला काय म्हणतात, त्या कवरिंगला नाव द्यायचं आहे दॅट इज, किंवा कवरिंग कोणापासून बनलेलं आहे, इट इज मेड अप ऑफ हार्ड मटेरियल दॅट इज कायटिन. आणि एक्झाम्पल कोणते, तर स्पॉन्जिला. कोणतं एक्झाम्पल बघा, स्पॉन्जिला आणि इफायडॅटिया. कोणतं सांगा, इफायडॅटिया. स्पॉन्जिला आणि इफायडॅटिया आर द, त्या ठिकाणी स्पॉन्जिला आणि इफायडॅटिया हे दोन एक्झाम्पल त्या ठिकाणी जेम्युल फॉर्मेशन करता, लक्षात ठेवा. दुसरं आहे बडिंग. दुसरं कोणतं आहे, बडिंग. तर बडिंग कोणामध्ये होईल, तर बडिंग त्या ठिकाणी होईल हायड्रा नावाच्या प्लॅन्टमध्ये, हायड्रा नावाच्या ॲनिमलमध्ये. आणि त्या हायड्रा नावाचा ॲनिमल जो आहे तो एका जागेवर थांबणार आहे प्लॅन्ट सारखा. तर इथं बघा ह्या हायड्रामध्ये पॅरेंट बॉडी ऑफ हायड्रा इट डेव्हलप्स द बड. बघा इथं बड तयार होते. बड काय होते, मोठी होते. अँड इट इज डिटॅच फ्रॉम द मेन बॉडी अँड ॲक्ट ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल. डिटॅच फ्रॉम द मेन बॉडी अँड ॲक्ट ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल. तर हायड्रामध्ये बडिंग होतं. एकदम सिम्पल पार्ट आहे हायड्रा. बघा कोणामध्ये, अ फ्यू मल्टीसेल्युलर ॲनिमल्स लाईक सिलेंटरेट्स अँड त्या ठिकाणी ॲस्किडियन्स. कोणतं सांगा, सिलेंटरेट्स आणि ॲस्किडियन्स. त्या ठिकाणी यांच्यामध्ये कोणतं टाईपचं, तर बड फॉर्मेशन होतं. हायड्रा इज द एक्झाम्पल फॉर दॅट. देन रिजनरेशन. प्लॅनेरिया विच इज अ टाईप ऑफ फ्लॅटवर्म. प्लॅनेरियन्स म्हणजे हा फ्लॅटवर्मचा प्रकार आहे. कोणाचा प्रकार आहे, फ्लॅटवर्मचा. टाईप ऑफ फ्लॅटवर्म. इट शोज द रिजनरेशन. त्याच्यामध्ये काय होईल सांगा, रिजनरेशनचा पार्ट होईल. आणि त्या केसमध्ये काय होईल बघा, ही मेन बॉडी आहे. ही मेन बॉडी दोन पार्टमध्ये ब्रेक होईल. हे समजा हेड आहे, एक नॉर्मल घेऊ आपण, आणि हे टेल आहे. तर टेल काय करल, बघा ही टेल होती. टेलनी काय केलं, हेड डेव्हलप केलं. टेलनी काय केलं, हेड त्या ठिकाणी डेव्हलप केलं. टेलनी हेड डेव्हलप केलं. आणि हेडनी त्या ठिकाणी, हेडनी काय डेव्हलप केलं, टेल डेव्हलप केली. हेडनी काय डेव्हलप केलं मित्रांनो, टेल त्या ठिकाणी डेव्हलप केली. आणि दोन मेंबर तयार झाले. तर याला म्हणता रिजनरेशन. तर याचं मेन एक्झाम्पल लक्षात ठेवा, प्लॅनेरियन्स किंवा प्लॅनेरिया विच इज अ टाईप ऑफ फ्लॅटवर्म. जे कोणाचा प्रकार आहे, फ्लॅटवर्मचा प्रकार आहे. तर त्यामध्ये रिजनरेशन होतं. त्यामध्ये काय होतं सांगा, रिजनरेशन टेक्स प्लेस. सांगा बरं मग. पहिल्या याच्यात घेतला आपण जेम्युल फॉर्मेशन. कोणते एक्झाम्पल आहे, स्पॉन्जिला आणि इफायडॅटिया. त्यानंतर बडिंग, हायड्रा किंवा ॲनिमल्स लाईक सिलेंटरेट्स अँड ॲस्किडियन्स. त्यानंतरचं होतं रिजनरेशन. त्याचं एक्झाम्पल कोणतं होतं, प्लॅनेरिया. कोणतं एक्झाम्पल होतं, प्लॅनेरिया विच इज अ टाईप ऑफ फ्लॅटवर्म. यामध्ये काय होतं, मेन बॉडी ब्रेक होते, दोन तुकडे करते. आणि जो तुकडा आहे, हेडचा तुकडा टेल तयार करतो आणि टेलचा तुकडा हेड तयार करतो. आणि ह्या पद्धतीने दोन मेंबर तयार होतात. तर हे झालं रिजनरेशन. त्यानंतर ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा जर विचार केला तर या ठिकाणी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण लक्षात घेऊ शकतोय. तर आता या ठिकाणी जे इथं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये या ठिकाणी विचार केला तर हे लॅटरल व्ह्यू आहे आणि हा फ्रंट व्ह्यू आहे. तर हे टेस्टिस या ठिकाणी प्रेझेंट आहे. त्यानंतर हा जो पार्ट आहे त्या ठिकाणी याला म्हटलं जातं इपिडिडायमिस. काय नाव दिलं जातं, इपिडिडायमिस. नंतर ही जी ट्यूब आहे याला नाव दिलं जातं व्हासा डिफरन्स. काय नाव दिलं जातं, व्हासा डिफरन्स. आता ही जी व्हासा डिफरन्स आहे ही अशी युरिनरी ब्लॅडरच्या पोस्टेरियर साईडनी इकडे येते. आणि इकडे एक त्याला ग्लँड प्रेझेंट आहे ज्याला नाव देता सेमिनल व्हेसिकल. आणि सेमिनल व्हेसिकल आणि त्या ठिकाणी जे बघा आता इथं सेमिनल व्हेसिकल आणि इथं ही जी आहे वासा डिफरन्स एकत्र येत आहे आणि पुढं रन होत आहे. दोन्ही एकत्र येऊन रन होत आहे आणि इथं जॉईन होत आहे. आणि इकडून हा युरिनरी ब्लॅडर आहे. युरिनरी ब्लॅडरमधून युरिन पण त्याच रस्त्याने फ्लो होत आहे. बघा आता काय लक्षात घ्यायचं आहे, तर टेस्टीजमध्ये हे जे टेस्टीज आहे
या टेस्टीजमध्ये स्पर्म तयार होता मित्रांनो. कशामध्ये? टेस्टीजमध्ये काय तयार होता? स्पर्म. ते तिथून कुठे येतात? इपिडिडायमिसमध्ये. इपिडिडायमिस म्हणून कुठे जाता? वासा डिफरन्समध्ये. वासा डिफरन्सला इकडं कोण कनेक्ट आहे? सेमिनल व्हेसिकल. आणि वासा डिफरन्स आणि सेमिनल व्हेसिकल एकत्र येऊन जी कॉमन बघा इथंपर्यंत येलो कलरची जी डक्ट त्या ठिकाणी दाखवलेली आहे, त्या ठिकाणी त्याला नाव दिलं जातं इजॅक्युलेटरी डक्ट. इकडे दाखवतोय बघा. या ठिकाणी बघा आता हेच आहे. सांगा या ठिकाणी हा पार्ट कोणाचा आहे? टेस्टिसचा. इथं काय तयार होतील? स्पर्म तयार होतील. ते स्पर्म इथं बाजूला दाखवलं आहे इपिडायमिस, तिथून ते इथं येतील. हे वास डिफरन्स आहे. कोणी सांगा? वास डिफरन्स. बाय एका बाजूला हे इथं आहे, ही अशी राऊंड मारून इथं येईल, इथंपर्यंत आली. आणि आता इथं आल्यावर ही सेमिनल व्हेसिकल आहे, त्या ग्रंथीतून त्याला जॉईन झाली आणि नंतर पुढे एक कॉमन डक्ट तयार केली इथं, त्याला म्हणता इजॅक्युलेटरी डक्ट. काय नाव द्यायचं आहे? इजॅक्युलेटरी डक्ट. आणि आता युरिनरी ब्लॅडर आहे, इथं युरिन जमा होतं आणि युरिन जमा झालं आणि युरिनेशनचं फिलिंग झालं की इथून युरिन फ्लो होतं, याला म्हणता युरेथ्रा. तर ही जी त्या ठिकाणी इजॅक्युलेटरी डक्ट आहे ती कोणाला जाऊन मिळते? युरेथ्राला जाऊन मिळते. आणि युरेथ्रा हा कॉमन पॅसेज आहे. ह्या डायग्राममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पॉईंट जास्त क्लिअर होऊ शकताय, ते पण लक्षात घेऊ आपण. लक्षात घ्या. सांगा इथं स्पर्म्स तयार झाले टेस्टीजमध्ये. टेस्टीजमध्ये काय तयार झालं? स्पर्म. त्यानंतर स्पर्म आले इपिडिडायमिसमध्ये. इपिडिडायमिसमधून जे स्पर्म्स आहे ते आले वास डिफरन्समध्ये इथंपर्यंत. ही सेमिनल व्हेसिकल आहे. सेमिनल व्हेसिकल आणि वास डिफरन्स इथे एकत्र झाले बघा. अशा दोन ग्रंथी इथं दोन ट्यूब एकत्र झाल्या, सेमिनल व्हेसिकलची ट्यूब आणि वास डिफरन्स. आणि एक येलो कलरनी इथंपर्यंत बघा, हे एवढं येलो कलरनी इथंपर्यंत, याला म्हणता इजॅक्युलेटरी डक्ट. आणि इथून जो आहे हा युरेथ्रा येतोय. हा कोण येतोय? युरेथ्रा. म्हणजे सांगा इजॅक्युलेटरी डक्ट कोणाला येऊन जॉईन झाली? युरेथ्राला जॉईन झाली. बघा हे युरेथ्रा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की वास डिफरन्स आली, ही सेमिनल व्हेसिकल, आणि इथून हे दोन्ही एकत्र आले. आणि येलो कलरची इथून इथंपर्यंत मी डार्क घेतोय, एवढ्याला म्हणता इजॅक्युलेटरी डक्ट, याला म्हणता युरेथ्रा. आणि मग आता युरेथ्रा इकडं आलेला आहे आणि ही जी डक्ट आहे इजॅक्युलेटरी डक्ट ही एकत्र झाली युरेथ्रा बरोबर. आणि ही जी आहे इट पासेस थ्रू द पेनिस. कशातून पास झाली? पेनिसमधून पास झाली. अँड ओपन्स ॲट द टिप ऑफ पेनिस. ओपन्स ॲट द टिप ऑफ पेनिस. आणि पेनिस मधून युरेथ्रा पास होत आहे. तर स्पर्म सुद्धा सेक्शुअल रिलेशनच्या वेळेस युरेथ्रामधूनच पास होता. आणि युरिनेशनच्या वेळेस युरिन पण सुद्धा कुठून पास होतं? ह्या युरेथ्रामधून. आणि युरेथ्रा कुठून पास होतं आहे? पेनिसमधून. आणि कुठं ओपन होतं आहे? ओपन्स ॲट द टिप ऑफ पेनिस. ओपन्स ॲट द टिप ऑफ पेनिस. तर आणि इथं आता बघा ही जी ग्रंथी आहे याला म्हणता सेमिनल व्हेसिकल. काय नाव द्यायचं आहे? सेमिनल व्हेसिकल. त्यानंतर ही जी ग्रंथी आहे बघा इथं दाखवलेली ही, आणि इथं पण दाखवतो ही ग्रंथी बघा, ही ग्रंथी आहे, याला म्हणता मोठी ग्रंथी आहे. आणि युरिनरी ब्लॅडरच्या लोअर साईडला प्रेझेंट आहे, त्याला म्हणता प्रोस्टेट ग्लँड. काय म्हणायचं आहे सांगा? प्रोस्टेट ग्लँड. नंतर ह्या ठिकाणी जर बघितलं तर अजून इथं जे बल्बो युरेथ्रल ग्लँड, इथं बघा लाल रंगाच्या दोन ग्रंथी दाखवल्या छोट्या छोट्या, त्याला म्हणता बल्बो युरेथ्रल ग्लँड. युरिनरी ब्लॅडरच्या लोअर साईडला आणि कोणाच्या जवळ आहे? प्रोस्टेट ग्लँडच्या जवळ. तर नावं सांगा बरं पटपट. कोणाचे? तीन प्रकारच्या ग्रंथी त्या ठिकाणी
हॅलो हॅलो हॅलो. बघा आवाज येतोय का आता? आवाज आवाज येतोय? ओके. आवाज येतोय सर्वांना? आवाज येतोय? ओके. तर बघा पुन्हा एकदा थोडा आवाजाचा डिस्टर्ब झाला होता. तर आपण बघतोय मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर जी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्यामध्ये मग मेन पार्ट कोणते घेतले बघा. पेअर ऑफ टेस्टीज. कोणता पार्ट आहे? पेअर ऑफ टेस्टीज. पहिला पार्ट. 2 वासा डिफरन्शी आहे बघा. ही एक वासा डिफरन्शी आहे, ही एक वासा डिफरन्शी आहे त्या ठिकाणी, आणि ही एक वासा डिफरन्शी आहे. 2 वासा डिफरन्शी आहे. त्यानंतर 2 सेमिनल व्हेसिकल आहे. इकडून एक आहे आणि त्या साईडनी एक आहे. 2 सेमिनल व्हेसिकल आहे. त्यानंतर 2 बल्बोयुरेथ्रल ग्लँड आहे, एक प्रोस्टेट ग्लँड आहे आणि एक युरेथ्रा आहे आणि पेनिस. दीज आर द डिफरंट पार्ट्स ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. हा जो व्ह्यू आहे हा लॅटरल व्ह्यू आहे. हा जो व्ह्यू आहे हा कोणता व्ह्यू आहे? लॅटरल व्ह्यू आहे. आणि हा जो व्ह्यू आहे हा फ्रंट व्ह्यू आहे. तर याच्यामध्ये त्या ठिकाणी बघा हा जो पार्ट आहे हे युरिनरी ब्लॅडर आहे, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इथं जी ग्रंथी दिलेली आहे ती प्रोस्टेट ग्लँड आहे. या ठिकाणी प्रोस्टेट ग्लँड दिलेली आहे, ते पण पॉईंट क्लिअर करायचं आहे. त्यानंतरचा पार्ट येतो इजॅक्युलेटरी डक्ट वगैरे प्रेझेंट आहे. तर मग आता बघा बरं, टेस्टीज, डक्ट सिस्टीम, ॲक्सेसरी सेक्स ग्लँड म्हणजे 3 ग्रंथी आहे बघा. कोणत्या कोणत्या? इथं दाखवलं आहे 2 सेमिनल व्हेसिकल, एक प्रोस्टेट ग्लँड आणि एक बल्बोयुरेथ्रल. ते आपल्याला याच्यात दिसत नाही आहे, याच्यात दिसेल बघा. ह्या डायग्राममध्ये हे रेड कलरने दाखवलेला पार्ट जो आहे तर तो त्या ठिकाणी बघा रेड कलर दाखवलेला पार्ट आहे, ह्या आहे बल्बोयुरेथ्रल ग्लँड. काय नाव आहे? बल्बोयुरेथ्रल ग्लँड. तर मग आता त्या ठिकाणी जे नावं मी तुम्हाला क्लिअर करून दिले ते इथं लक्षात घेऊ. सांगा बरं, स्पर्म कुठं तयार होतील? टेस्टीजमध्ये. तिथून स्पर्म वासा डिफरन्शियामध्ये येतील. ही वासा डिफरन्शिया आहे. ही कोण आहे? वासा डिफरन्शिया इथंपर्यंत. मग सेमिनल व्हेसिकलची डक्ट ती याला जॉईन होईल वासा डिफरन्शियाला, आणि दोन्ही मिळून त्या ठिकाणी एक डक्ट तयार करतील. त्याला नाव द्यायचं इजॅक्युलेटरी डक्ट. आणि ती कशात ओपन होईल? युरेथ्रा. युरेथ्रा कोणाला कनेक्ट आहे? युरिनरी ब्लॅडरला. आणि नंतर ही जी इजॅक्युलेटरी डक्ट आहे ती पण युरेथ्राला कनेक्ट होईल, आणि युरेथ्रा कशातून पास होईल मित्रांनो? पेनिसमधून. अँड ओपन्स ॲट द टिप ऑफ पेनिस. तेच इथं एक्सप्लेन करतोय. स्पर्म तयार झाले टेस्टीजमध्ये, तिथून गेले व्हासा डिफरन्शियामध्ये किंवा व्हास डिफरन्समध्ये इथंपर्यंत. इथं सांगा या व्हास डिफरन्सला कोण कनेक्ट झालं? उत्तर आलं पाहिजे सेमिनल व्हेसिकल. आणि इथं ही सेमिनल व्हेसिकल आहे, ही व्हास डिफरन्शिया आहे, आणि दोघांनी कॉमन रस्ता तयार केला तो इथंपर्यंत. याला म्हणता पिवळ्या रंगाचा जो आहे याला म्हणायचं इजॅक्युलेटरी डक्ट. आणि हा युरेथ्रा आहे मित्रांनो. हा जो आहे हा युरेथ्रा आहे. मग युरेथ्रा आणि इजॅक्युलेटरी डक्ट हा एवढा जो रस्ता आहे हा एवढा इजॅक्युलेटरी डक्ट आहे. दोन्ही एकत्र झाले
आणि कशात पास झाले, युरेथ्रा आणि इजॅक्युलेटरी डक्ट एकत्र येऊन युरेथ्रा कॉमन असेल तो पास झाला पेनिसमधून आणि ओपन झाला ॲट द टिप ऑफ पेनिस. आणि ग्रंथी कोणत्या आहे तर बघा, ही एक सेमिनल व्हेसिकल आहे, या दोन असतात, एक इकडून एक इकडून. त्यानंतर ही प्रोस्टेट ग्लँड आहे, एकच असते, ही प्रोस्टेट ग्लँड आहे, एकच आहे. त्याच्या व्यतिरिक्त लाल रंगामध्ये त्या ठिकाणी दाखवल्या दोन छोट्या ग्रंथी आहे, त्या इथे एक दोन, यांना म्हणता बल्बो युरेथ्रल ग्लँड. काय नाव द्यायचं आहे, बल्बो युरेथ्रल ग्लँड. लक्षात येते सगळ्यांना. आणि सांगा मग आता सिक्वेन्स कसा आहे, टेस्टिसमध्ये स्पर्म तयार होतील, वासा डिफरन्समध्ये जातील, वासा डिफरन्स आणि सेमिनल व्हेसिकल दोन्ही डक्ट एकत्र येतील आणि इजॅक्युलेटरी डक्ट तयार करतील. इजॅक्युलेटरी डक्ट युरेथ्राला जाऊन मिळेल आणि सगळे मिळून त्या ठिकाणी ते कुठे जातील, पेनिसमधून पास होतील अँड ओपन ॲट द टिप ऑफ पेनिस. तर दॅट इज ऑल अबाउट द ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सांगा मग टेस्टिस याला म्हणता प्रायमरी सेक्स ऑर्गन ऑफ द मेल. मग टेस्टिस किती या ठिकाणी बघा, पेअर ऑफ टेस्टिस आहे 1 आणि 2. आणि त्या ठिकाणी टेस्टिस आहे सॉफ्ट, काही गरज नाही त्याची. टेस्टिस आर, हे महत्वाचं आहे, मेझोडर्मल इन ओरिजिन. सांगा इक्टोडर्म, मेझोडर्म, एंडोडर्म असे गर्भामध्ये 3 लेअर असतात आणि प्रत्येक ऑर्गन या 3 पैकी लेअरमधून तयार होतो. तर मग टेस्टिस कोणापासून तयार होता, मेझोडर्म पासून. आणि कुठं असता, दे आर प्रेझेंट इन द स्क्रॉटम. त्या ठिकाणी आउटसाइड द ॲब्डॉमिन, पोटात नसता, तर पेनिसच्या लोअर साईडला पाऊच असतं, त्याला म्हणतात स्क्रॉटम. आणि त्यामध्ये एका साईडला पेनिसच्या लेफ्ट साईडला एक आणि राईट साईडला एक असे 2 टेस्टिस प्रेझेंट असतात. लक्षात काय ठेवायचं, मेझोडर्मल ओरिजिन आहे, पाऊच जे आहे त्याचं नाव काय आहे, स्क्रॉटम. पण जेव्हा एखादं बाळ डेव्हलप होतं आहे कुठं, गर्भामध्ये, गर्भपिशवीमध्ये, तेव्हा त्या बाळाचे टेस्टिस हे पोटात असतं. लक्षात घ्या, ज्या वेळेस बाळाची डेव्हलपमेंट होते आणि समजा ते मेल बेबी आहे आणि पोटात डेव्हलप होतं आहे आईच्या, तर त्यावेळेस त्या बाळाचे जे पोटात डेव्हलप होतं आहे त्या बाळाचे मेल बेबी आहे, तर त्या बाळाचे टेस्टिस कुठं असतात, पोटात. आणि ते नंतर एक कॅनल असतो जो कोणाला जोडतो, पोट आणि स्क्रॉटमला. त्यांना कॅनलला नाव दिलं जातं इनग्युइनल कॅनल. काय नाव दिलं जातं, इनग्युइनल कॅनल. त्या कॅनलमधून ॲब्डॉमिनमधून जे टेस्टिस आहे ते स्क्रॉटममध्ये येतात. आणि ज्या व्यक्तीमध्ये, ज्या बाळामध्ये टेस्टिस पोटातच राहून जातात आणि ते कुठे येत नाही, स्क्रॉटममध्ये, त्याला कोणता आजार होतो, तर त्या ठिकाणी क्रिप्टोर, काय नाव लक्षात घ्यायचं आहे, क्रिप्टोर कायडिझम. लक्षात घ्या, क्रिप्टोर कायडिझम चा अर्थ काय सांगा, इट इज द फेल्युअर ऑफ टेस्टिस टू डिसेंड, म्हणजे येणे कशामध्ये, इनटू स्क्रॉटम, इज कॉल्ड क्रिप्टोर कायडिझम. आणि सांगा मग टेस्टिस जर पोटातच राहिले तर त्या ठिकाणी स्पर्म, टेस्टिसमध्ये काय तयार होणार आहे, स्पर्म. बाळ मोठं झाल्यावर आणि मॅच्युरिटी आल्यावर, रिप्रोडक्टिव्ह फेज चालू झाल्यावर टेस्टिसमध्ये काय तयार होणार आहे, स्पर्म. पण जर टेस्टिस स्क्रॉटममध्ये असतील तरच स्पर्म तयार होता. आणि जर टेस्टिस स्क्रॉटममध्ये नाही उतरले आणि पोटातच राहून गेले तर त्यावेळेस त्याच्या स्पर्म तयार होत नाही. आणि तो ज्यांच्यामध्ये हा आजार असतो ते स्टराईल असता, नपुंसक असता, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी नसते. द वॉल ऑफ स्क्रॉटम कन्सिस्ट ऑफ स्मूथ मसल. आता स्क्रॉटमच्या वॉल्समध्ये काही स्मूथ मसल्स असतात, त्यांना नाव दिलं जातं डॅर्टोस ट्युनिक मसल्स. काय नाव दिलं जातं, डॅर्टोस ट्युनिक मसल्स. स्क्रॉटम मध्ये 2 कप्पे असतात, त्या ठिकाणी 2 कंपार्टमेंट आणि प्रत्येक कप्प्यामध्ये एक टेस्टिस, 1 आणि 2. त्यानंतर स्क्रॉटम प्रोटेक्ट द टेस्टिस अँड ॲक्ट ॲज अ थर्मोरेग्युलेटर. बघा, स्क्रॉटम टेस्टिसला प्रोटेक्ट करता आणि टेस्टिसला जे प्रॉपर टेम्परेचर लागतं, जे 37 पेक्षा 2 ते 3 डिग्रीनी कमी असतं, साधारण 35 टेम्परेचर लागतं, जे स्क्रॉटममध्ये मेंटेन केलं जातं, म्हणून त्याला म्हणता थर्मोरेग्युलेटर. साधारण साईज 4 to 5 सेंटीमीटर लॉंग असतं टेस्टिस, 4 to 5 सेंटीमीटर लॉंग, 2 to 3 सेंटीमीटर वाईड अँड 3 सेंटीमीटर इन थिकनेस.
तर ते कशात त्या ठिकाणी तरंगते असतात, तर स्क्रॉटल सॅक म्हणजे स्क्रॉटममध्ये, आणि त्याकरता मदत करतं स्पर्मॅटिक कॉर्ड. कोण मदत करेल? एक धागा असेल त्याला म्हणतात स्पर्मॅटिक कॉर्ड. त्याच्या मदतीने त्या ठिकाणी टेस्टीज ते रिमेन्स इन द सस्पेंडेड कंडिशन. त्यानंतर इच टेस्टीज इज कनेक्टेड टू द वॉल ऑफ स्क्रॉटम. आता बघा, प्रत्येक टेस्टीज स्क्रॉटमच्या वॉलला कनेक्ट आहे, आणि ते कशाने? फायब्रोमस्क्युलर बँड. बघा, टेस्टीज हे कशाला कनेक्ट आहे? जे सांगा, टेस्टीज कशात आहे? हे स्क्रॉटम आहे आणि याच्यात टेस्टीज आहे, आणि मग हे स्क्रॉटमच्या वॉल्स आहे याला अटॅच आहे. तर ह्या जे फायब्रोमस्क्युलर बँड्स आहे यांना नाव दिलं जातं ग्युबर्नॅक्युलम. काय नाव दिलं जातं? ग्युबर्नॅक्युलम. काय नाव दिलं जातं? ग्युबर्नॅक्युलम. मग द टेस्टीज कन्सिस्ट ऑफ, टेस्टीजच्या आतमध्ये एक फंक्शनल युनिट आहे ज्याचं नाव आहे सेमिनिफेरस ट्युब्युल्स. काय नाव आहे सांगा? सेमिनिफेरस ट्युब्युल. तर ते स्पर्म तयार करता. म्हणजे टेस्टीज आपण काय म्हणतो? टेस्टीज स्पर्म तयार करता, पण ॲक्च्युअल कोण आहे? टेस्टीजच्या आतमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे, आणि ते सेमिनिफेरस ट्युब्युल स्पर्म तयार करण्याचं काम करतात. कोण सांगा? सेमिनिफेरस ट्युब्युल. कुठं आहे ते? टेस्टीजच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. मग सेमिनिफेरस ट्युब्युलला आपण स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ टेस्टीज म्हणू शकतो. इच टेस्टीज कंटेन अबाउट 900 ट्युब्युल्स. सांगा, प्रत्येक टेस्टीजमध्ये किती सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात? तर 900 प्रत्येक याच्यात ट्युब्युल्स असतात, सेमिनिफेरस ट्युब्युल. आणि हे ट्युब्युल एका स्ट्रक्चरमध्ये ओपन होतात टेस्टीजच्या आतमध्ये, त्याला म्हणता रेटी टेस्टीज. आपण बघू ते हे दोन्ही पॉईंट आपल्या लक्षात येतील, 18 आणि 19. तर हे सगळे पहिले जे पॉईंट आहे ते क्लिअर करून घ्या. आता फंक्शन काय? तर प्रोडक्शन ऑफ टेस्टीजचं फंक्शन, प्रोडक्शन ऑफ स्पर्म अँड प्रोडक्शन ऑफ मेल सेक्स हार्मोन, दॅट इज टेस्टोस्टेरॉन. आता ह्युमन टेस्टीज आर सिच्युएटेड इन स्क्रॉटम. तर सांगा बरं, ह्युमन टेस्टीज गर्भ असताना पोटात असतात गर्भाच्या, आणि जेव्हा ते गर्भ मोठा होईल तेव्हा ते कुठे येतात? स्क्रॉटममध्ये. का बरं? कारण बॉडीचं आतलं टेम्परेचर 37 असतं आणि स्पर्मला डेव्हलप व्हायला 35 लागतं. म्हणजे बॉडी टेम्परेचरपेक्षा 2 कमी, आणि टेस्टीज स्क्रॉटम ते मेंटेन करू शकतं. आणि त्यामुळे टेस्टीज आर प्रेझेंट इन स्क्रॉटम बिकॉज स्क्रॉटम ॲक्ट ॲज अ थर्मोरेग्युलेटर. तर स्क्रॉटम हे थर्मोरेग्युलेटर म्हणून ॲक्ट होतं. आणि जेव्हा वॉर्म कंडिशन असेल तेव्हा स्क्रॉटम थोडं मोठ्या साईजचं होऊन जातं, आणि थंडीच्या सीझन्समध्ये रिंकल्ड म्हणजे कमी साईजचं होतं, टू मेंटेन द टेम्परेचर. टेम्परेचर मेंटेन करण्याकरता ती कंडिशन त्या ठिकाणी प्रेझेंट असते. तर स्क्रॉटम ॲक्ट ॲज अ थर्मोरेग्युलेटर. आता डक्ट सिस्टीम कोणती आहे त्याचा विचार करू. तर डक्ट सिस्टीम, तर मी तुम्हाला सांगितलं बघा, हे टेस्टीजचा सेक्शनल व्ह्यू आहे. हा काय सांगा? टेस्टीजचा सेक्शनल व्ह्यू. तर मी तुम्हाला सांगितलं बघा की टेस्टीजच्या आतमध्ये किती? तर 900, एका टेस्टीजमध्ये 900 सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. किती? 900. बघा, हा एक सेमिनिफेरस ट्युब्युल आहे, हा एक आहे, इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं 1 2 3 4 आहे, इथं 2 आहे, 4 आहे, 2 आहे, 2 आहे, 2 आहे. असे ते आता फक्त डायग्राम रिप्रेझेंटेटिव्ह आहे, लगे मोजत बसायचं नाही. तुम्ही तर 900 म्हटले होते सर, असं नाही आहे. तर त्या ठिकाणी जे टेस्टीज आहे तर ते टेस्टीज काय कंडिशनमध्ये? 900, आणि ते असे कप्प्यांमध्ये प्रेझेंट आहे बघा. मग आता हे सगळे इथे एक स्ट्रक्चर आहे बघा, याला म्हणता रेटी टेस्टीज. आणि सगळे सेमिनिफेरस ट्युब्युल कशात ओपन होतील? ऑल सेमिनिफेरस ट्युब्युल ओपन्स इन टू रेटी टेस्टीज. सांगा, सगळे जे सेमिनिफेरस ट्युब्युल आहे मित्रांनो ते कशात ओपन होत आहे? ऑल सेमिनिफेरस ट्युब्युल ओपन्स इन टू रेटी टेस्टीज. तर हे जे दाखवलं ना नेटवर्क ऑफ व्हेसल, त्याला रेटी टेस्टीज म्हणतात. त्यानंतर इथं बघा, या अशा ज्या व्हेसल्स दाखवलेल्या आहे याला नाव दिलं जातं व्हासा इफ्रन्शिया. काय नाव दिलं जातं? व्हासा इफ्रन्शिया. म्हणजे बघा, स्पर्म कुठं तयार होतील? सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये. तिथून कुठे येतील? रेटी टेस्टीजमध्ये. रेटी टेस्टीजमधून कुठे येतील? व्हासा इफ्रन्शियामध्ये. कुठे येतील? व्हासा इफ्रन्शियामध्ये. व्हासा इफ्रन्शियामधून
हे एवढं जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो, याला म्हणता इपिडिडायमिस. काय म्हणायचंय सांगा? इपिडिडायमिस नाव द्यायचंय. मग सांगा स्पर्म्स कुठे येतील? इपिडिडायमिस मध्ये. इपिडिडायमिसचे परत त्या ठिकाणी 3 पार्ट असतात. पहिलं आहे कॅप्यूट इपिडिडायमिस, याला म्हणता कॅप्यूट इपिडिडायमिस. त्यानंतर मधला जो भाग आहे याला म्हणता कॉर्पस इपिडिडायमिस आणि शेवटचा जो भाग आहे त्याला म्हणता कॉडा इपिडिडायमिस. कॅप्यूट म्हणजे हेड, मिडल पीस आणि टेल असं आहे. हेड, मिडल पीस, मिडल पार्ट आणि टेल. तर हे 3 पार्ट असतात कशाचे? इपिडिडायमिसचे. आणि तिथून पुढं स्पर्म कुठे येतात? व्हासा डिफरन्स मध्ये. आता सांगा व्हासा डिफरन्स मध्ये आल्यावर तुम्हाला लगेच एक्सप्लेन करतोय बघा. कुठं आले? व्हासा डिफरन्स मध्ये आलेले स्पर्म आणि ते जे स्पर्म्स आहे बघा व्हासा डिफरन्स मध्ये आले. इथून स्पर्म असे फ्लो होतील इथपर्यंत. नंतर सेमिनल व्हेसिकल मधलं लिक्विड याच्याबरोबर मिक्स होईल, याच्याबरोबर स्पर्म बरोबर मिक्स होईल आणि सिमेन तयार करेल. काय तयार करेल सांगा? सिमेन तयार करेल. आणि नंतर दोन्ही मिक्स होऊन पुढे जातील, याला म्हणता इजॅक्युलेटरी डक्ट. आणि अजून पुढे गेले तर कॉमन पॅसेज येईल, याला म्हणता युरेथ्रा. तर दिस इज द टोटल फ्लो ऑफ द स्पर्म. सांगा बरं मग इथं कुठं आहे? व्हासा डिफरन्शिया, नंतर इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा ओपन्स ॲट द टिप ऑफ पेनिस. आता मला तुम्ही एकदा पटकन बघा, सिक्वेन्स लक्षात घ्या आणि मी म्हणतोय तुम्ही पण आठवून ठेवा. स्पर्म कुठं तयार झाले? उत्तर आहे सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये. तिथून ते स्पर्म कुठे गेले? रेटी टेस्टिसमध्ये. तिथून ते स्पर्म कुठे गेले? व्हासा इफ्रन्शियामध्ये. व्हासा इफ्रन्शियामधून कुठे गेले? त्या ठिकाणी इपिडिडायमिसमध्ये. इपिडिडायमिसच्या कोणत्या पार्टमध्ये? कॅप्यूट इपिडिडायमिस. नंतर त्या ठिकाणी पुढचा जो पार्ट आहे मिडल पीस ऑफ द इपिडिडायमिस, कॉर्पस इपिडिडायमिस आणि कॉडा इपिडिडायमिस. कॉडा इपिडिडायमिस मधून कुठं आले? व्हासा डिफरन्स मध्ये. व्हासा डिफरन्स मधून इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये, इजॅक्युलेटरी डक्ट मधून युरेथ्रा मध्ये आणि युरेथ्रा ओपन्स ॲट द टिप ऑफ पेनिस अँड ॲट द टाइम ऑफ सेक्शुअल रिलेशन द सिमेन. सिमेन म्हणजे काय बघा? स्पर्म प्लस हे जे सेमिनल व्हेसिकल आहे यांनी रिलीज केलेलं लिक्विड, दॅट इज द लिक्विड ऑफ सेमिनल व्हेसिकल. त्यानंतर सांगा अजून कोण आहे? हे प्रोस्टेट ग्लँड. मग लिक्विड ऑफ प्रोस्टेट ग्लँड, लिक्विड ऑफ प्रोस्टेट ग्लँड प्लस इथे बल्बो युरेथ्रल ग्लँड, लिक्विड ऑफ बल्बो युरेथ्रल ग्लँड, लिक्विड ऑफ बल्बो युरेथ्रल ग्लँड. एवढं सगळं मिळून सिमेन तयार होतं आणि ते सिमेन सेक्शुअल रिलेशनच्या वेळेस काय होतं? फिमेलच्या युटेरस गर्भपिशवीमध्ये रिलीज केलं जातं. तर हे फ्लो तुम्हाला व्यवस्थित लक्षात आला पाहिजे आणि क्लिअर करायचं आहे. एकदा परत सांगतोय, लक्षात घ्या. सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये बघा इथं सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये स्पर्म तयार झाले. रेटी टेस्टिस, व्हासा इफ्रन्शिया, कॅप्यूट इपिडिडायमिस, कॉर्पस इपिडिडायमिस, कॉडा इपिडिडायमिस, व्हासा डिफरन्शिया. व्हासा डिफरन्शियाचा असा फ्लो असेल. इथं जॉईन व्हील सेमिनल व्हेसिकल, नंतर ही झाली इजॅक्युलेटरी डक्ट आणि नंतर हा असेल युरेथ्रा. याला कनेक्ट होणार इजॅक्युलेटरी डक्ट आणि मग युरेथ्रा. तर दिस इज द टोटल फ्लो ऑफ द सिमेन. हा पूर्ण सिमेनचा फ्लो त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. तर आता खूप डिटेल विचार करायची गरज नाही. रेटी टेस्टिस सांगितलं. व्हासा इफ्रन्शिया 12 ते 20 वेसलचा ग्रुप असतो जो रेटी टेस्टिस आणि इपिडिडायमिसला कनेक्ट करतो त्या ठिकाणी. त्यानंतर इपिडिडायमिसचे 3 पार्ट असतात. सी आकार असतो. इपिडिडायमिसचा कोणता आकार असतो? सी आकार. साधारण किती मीटर लांबी असते? 6 मीटर लांबी असते. त्यात कोणते कोणते पार्ट आहे? पहिला पार्ट आहे हेड, दुसरा पार्ट आहे बॉडी, तिसरा पार्ट आहे टेल. बघा हे कोणता पार्ट आहे? हेड. हा त्या ठिकाणी बॉडी म्हणजे मिडल पार्ट आणि हा टेल. तर त्याला बघा हेडला म्हणता कॅप्यूट इपिडिडायमिस, बॉडीला म्हणता
कॉर्पस इपिरिडायमिस आणि टेलला म्हणता क्वाडा इपिरिडायमिस. हेड सांगा, या हेडमध्ये काय होतं तर इथं स्पर्मचं मॅच्युरेशन होतं. काय होतं? स्पर्मचं मॅच्युरेशन. आणि टेलमध्ये काय होतं तर जोपर्यंत स्पर्म्सला रिलीज केलं जात नाही बॉडीच्या बाहेर तोपर्यंत स्पर्म्सला स्टोअर करून ठेवण्याचं काम कोण करेल मित्रांनो? टेल करणार. कोण करणार? टेल. तर वासा डिफरन्शिया सांगा बरं. या ठिकाणी सांगितलं सेमिनिफेरस ट्युब्यूल, रेटी टेस्टिस, वासा इफ्रन्शिया, देन कॅप्यूट इपिडिडायमिस, कॉर्पस इपिडिडायमिस, क्वाडा इपिडिडायमिस. आणि क्वाडा इपिडिडायमिस संपलं की तयार स्टार्ट होतं वासा डिफरन्शिया. सिंगल घेतलं वास डिफरन्स, पण दोन आहे. किती आहे? दोन. एका टेस्टिसमधून एक, दुसऱ्या टेस्टिसमधून एक. साधारण 40 सेंटीमीटरची लांबी असते. आणि त्या ठिकाणी जे वासा डिफरन्स आहे ते ती आणि सेमिनल वेसिकल एकत्र येऊन एक कॉमन डक्ट तयार करते आणि त्या कॉमन डक्टला म्हणता इजॅक्युलेटरी डक्ट. आणि सांगा हे पण लक्षात घ्या, वासा डिफरन्शिया स्क्रॉटम मधून पोटात जाते आणि स्क्रॉटम आणि पोट यांना कनेक्ट करणारा जो कॅनल आहे त्याला म्हणता इन्ग्युइनल कॅनल. कारण आपल्याला माहिती आहे पोटामधले टेस्टिस स्क्रॉटम मध्ये कुठून येतात? इन्ग्युइनल कॅनल मधून. टेस्टिस मधून जी वासा डिफरन्शिया आहे ती पोटात कुठून जाते? इन्ग्युइनल कॅनल मधून. तर हा पार्ट आहे. मग इजॅक्युलेटरी डक्ट बघा इथं आहे. ही एवढा जो पार्ट आहे इथं मार्क करतोय, ही इजॅक्युलेटरी डक्ट आहे. सांगा कोणत्या दोन डक्ट एकत्र येऊन इजॅक्युलेटरी डक्ट तयार होते? वासा डिफरन्शिया आणि सेमिनल व्हेसिकल दोघांच्या डक्ट एकत्र येऊन त्या ठिकाणी काय तयार होतंय? इजॅक्युलेटरी डक्ट. खूप छोटी असते, साधारण 2 सेंटीमीटर लांबीची असेल आणि ती कोणाला जॉईन होते? युरेथ्राला. कोणाला जॉईन होते? युरेथ्रा. म्हणजे इट ओपन्स इनटू युरेथ्रा ॲट द रिजन ऑफ प्रोस्टेट ग्लँड. ॲट द रिजन ऑफ प्रोस्टेट ग्लँड. त्यानंतर युरेथ्रा बघा, हा युरेथ्रा आहे. सांगा बरं हा युरेथ्रा कशातून पास होतोय? इट पासेस थ्रू द पेनिस अँड ओपन ॲट द टिप ऑफ पेनिस. तर या आणि याच्यातून सांगा युरिनेशनच्या वेळेस युरिन फ्लो होतं बघा इथून. युरिनेशनच्या वेळेस युरिन फ्लो होईल आणि सेक्शुअल रिलेशनच्या वेळेस सिमेन फ्लो होईल. सेक्शुअल रिलेशनच्या वेळेस काय फ्लो होईल? सिमेन. आणि सिमेनला म्हणता जिनेटिक मटेरियल, कारण त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स असतात मेलचे. मग जिनेटिक मटेरियल आहे आणि म्हणून युरेथ्रा मधून युरिन पण फ्लो होतंय आणि युरेथ्रा मधून सेक्शुअल रिलेशनच्या वेळेस स्पर्म पण फ्लो होत आहे आणि ते जिनायटल मटेरियल आहे आणि म्हणून त्याला म्हणता युरिनोजिनायटल डक्ट. काय नाव द्यायचं आहे सांगा? युरिनोजिनायटल डक्ट हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाऊ शकेल. काय नाव दिलं जाईल? युरिनोजिनायटल डक्ट. ॲक्सेसरी ग्लँड कोणत्या कोणत्या आहे बघा इथं सिक्वेन्स आहे. हे सेमिनल व्हेसिकल आहे 2, ही जी आहे प्रोस्टेट ग्लँड आहे 1 आणि काउपर्स ग्लँड किंवा बल्बो युरेथ्रल ग्लँड त्या ठिकाणी हे म्हणजे 2 सेमिनल व्हेसिकल, 1 प्रोस्टेट ग्लँड आणि 2 काउपर्स ग्लँड हे जे यांना म्हणता ॲक्सेसरी सेक्स ग्लँड. आता सेमिनल व्हेसिकल मेन आहे बघा. पेरा सेल माहिती आहे. त्यानंतर काय काय तयार करते बघा. इट सिक्रेट्स द अल्कलाइन सेमिनल फ्लुइड. सांगा सेमिनल व्हेसिकल जे लिक्विड तयार करते ते काय आहे? अल्कलाइन स्वरूपाचं सेमिनल फ्लुइड आहे ज्यामध्ये कोण कोण प्रेझेंट आहे? कंटेन फ्रुक्टोज, फायब्रिनोजिन, प्रोस्टॅग्लॅन्डिन अँड सायट्रिक ॲसिड. काय काय सांगा? सेमिनल व्हेसिकल कंटेन फ्रुक्टोज, फायब्रिनोजिन, प्रोस्टॅग्लॅन्डिन अँड सायट्रिक ॲसिड. आणि मी तुम्हाला सांगितलं स्पर्म, सेमिनल व्हेसिकलचं लिक्विड, प्रोस्टेट ग्लँडचं लिक्विड, बल्बो किंवा काउपर्स ग्लँडचं लिक्विड सगळं मिळून सेमिनल फ्लुइड तयार होतं. सिमेन तयार होतं, सिमेन. तर ते सिमेन तयार करण्यामध्ये 60% लिक्विड सेमिनल फ्लुइड असतं. 60% लिक्विड कोण असतं? सेमिनल व्हेसिकलनी तयार केलेलं सेमिनल फ्लुइड. सांगा सेमिनल फ्लुइड कोणत्या कॅरेक्टरचं असतं? अल्कलाइन. त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं? फ्रुक्टोज, प्रोस्टॅग्लॅन्डिन आणि सायट्रिक ॲसिड. कोण कोण प्रेझेंट असेल सांगा? फ्रुक्टोज, प्रोस्टॅग्लॅन्डिन आणि सायट्रिक ॲसिड. त्यानंतर ते किती पार्ट तयार करतं? अबाउट 60% पार्ट. किती पार्ट? 60.
फंक्शन्स काय आहे तर बघा आता सांगा. सेमिनल फ्लुइडमध्ये पहिलं केमिकल कोण होतं? फ्रुक्टोज. तर ज्या वेळेस स्पर्म ह्या लिक्विडमध्ये मिक्स होता आणि स्पर्मला स्विमिंग करायचंय, स्पर्म हे मोटाईल आहे मित्रांनो, स्पर्म कसे मोटाईल, आणि त्यांना जेव्हा स्विमिंग करायचंय तेव्हा त्यांना एनर्जी लागेल आणि ती एनर्जी द्यायचं काम फ्रुक्टोज करतं. जसं आपण जेवण केलं तर एनर्जी येते, तसं स्पर्मचं जेवण कोण आहे? फ्रुक्टोज आहे. नंतर प्रोस्टॅग्लॅन्डिन आहे. नेक्स्ट पार्ट कोणता आहे सांगा? प्रोस्टॅग्लॅन्डिन. तर प्रोस्टॅग्लॅन्डिन काय? प्रोस्टॅग्लॅन्डिन ऑफ अ सेमिनल फ्लुइड स्टिम्युलेट द कॉन्ट्रॅक्शन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट टू हेल्प द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. बघा, प्रोस्टॅग्लॅन्डिन जेव्हा सेक्शुअल रिलेशन्स येतात तेव्हा जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट आहे त्याचं आकुंचन करण्याचं काम प्रोस्टॅग्लॅन्डिन्स करता. आणि शेवटचा पार्ट कोणता आहे? फायब्रिनोजिन आहे मित्रांनो. कोणता पार्ट आहे? फायब्रिनोजिन हा शेवटचा पार्ट आहे. त्याचं काम काय? हेल्प इन कॉग्युलेशन म्हणजे पीपीटी तयार करणं. कोणाचा? सिमेन आफ्टर इजॅक्युलेशन. इजॅक्युलेशन म्हणजे काय? पेनिसमधून स्पर्म्स किंवा सिमेनला बाहेर फेकणं, त्याला म्हणता इजॅक्युलेशन, विच टेक्स प्लेस ॲट द टाइम ऑफ सेक्शुअल रिलेशन. आणि त्याकरता फायब्रिनोजिन मदत करणार. कशाचं? इजॅक्युलेशन झाल्यानंतर जे सेमिनल फ्लुइड मध्ये असणारं फायब्रिनोजिन आहे ते कॉग्युलेशन ऑफ सिमेन करता मदत करणार. अँड सेमिनल फ्लुइड ऑल्सो ॲक्ट ॲज अ मीडियम अँड लुब्रिकंट. सेक्शुअल रिलेशनच्या वेळेस जे पेनिस आहे आणि फिमेल व्हॅजिना आहे यांच्यामधलं घर्षण कमी करण्याचं काम सुद्धा कोण करेल? सेमिनल फ्लुइड करेल. प्रत्येकाचं फंक्शन. फ्रुक्टोज प्रोव्हाइड एनर्जी फॉर टू स्पर्म फॉर स्विमिंग. प्रोस्टॅग्लॅन्डिन इट हेल्प इन कॉन्ट्रॅक्शन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. आणि फायब्रिनोजिन हेल्प इन कॉग्युलेशन ऑफ द सिमेन आफ्टर इजॅक्युलेशन. अँड सेमिनल फ्लुइड ऑल्सो ॲक्ट ॲज अ मीडियम अँड लुब्रिकंट. त्यानंतर येतं प्रोस्टेट ग्लँड. एकच असेल, त्याच्यात 20 ते 30 लोब असतील आणि युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या बाजूला आहे आणि युरेथ्राच्या भोवती आहे आणि एक मिल्की व्हाईट पदार्थ तयार करते आणि जो स्लाइटली ॲसिडिक असतो त्याला म्हणता प्रोस्टॅटिक फ्लुइड. जसं सेमिनल फ्लुइड होतं तसं प्रोस्टेट ग्लँडच्या फ्लुइडला काय म्हणता? प्रोस्टॅटिक फ्लुइड इन टू युरेथ्रा. आणि सिमेनचा स्पर्म आणि सेमिनल फ्लुइडच्या व्यतिरिक्त जो आता उरलेला आहे 30% भाग कोणाचा असतो? प्रोस्टेट ग्लँडनी जे लिक्विड्स तयार केले त्याचा असतो. आणि त्यामध्ये कोण कोण आहे ते पण लक्षात ठेवा मित्रांनो. सांगा, जे प्रोस्टॅटिक फ्लुइड आहे कोणतं सांगा? जे प्रोस्टॅटिक फ्लुइड आहे त्यामध्ये कोण कोण आहे? सायट्रिक ॲसिड आहे, ॲसिड फॉस्फॅटेज आहे आणि व्हेरियस अदर एन्झाईम्स आहे. कोण कोण आहे सांगा? सायट्रिक ॲसिड आहे, ॲसिड फॉस्फॅटेज आहे अँड व्हेरियस टाइप्स ऑफ एन्झाईम. फंक्शन काय तर हे पण लक्षात ठेवा. काय? द ॲसिड फॉस्फॅटेज प्रोटेक्ट द स्पर्म फ्रॉम द अल्कलाइन इन्व्हायरमेंट ऑफ द व्हॅजिना. व्हॅजिनाच्या आतलं वातावरण अल्कलाइन असतं आणि त्या अल्कलाइन वातावरणामध्ये जर स्पर्म गेले तर स्पर्म मरून जातील. त्यांना वाचवायचं काम कोण करेल? ॲसिड फॉस्फॅटेज करेल. कशा पद्धतीने? तर व्हॅजिनाचं जे अल्कलाइन मीडियम आहे त्याला ॲसिड मीडियम आलं तर ते न्यूट्रल होतील आणि स्पर्मला प्रोटेक्ट केलं जाईल. पण मग व्हॅजिनाचा अल्कलाइन मीडियम असल्यामुळे काय फायदा होतो? तर व्हॅजिनामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन्स वगैरे होत नाही. काउपर्स ग्लँड. तर लक्षात ठेवा, काउपर्स ग्लँडचं दुसरं नाव आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड. काउपर्स ग्लँडचं दुसरं नाव काय सांगा? बल्बो युरेथ्रल ग्लँड. आणि पी साईज म्हणजे वाटाण्याच्या आकाराची आहे आणि युरेथ्राच्या लेफ्ट साईडला एक आणि युरेथ्राच्या हा युरेथ्रा आहे, युरेथ्राच्या लेफ्ट साईडला एक आणि राईट साईडला एक असे 2 असेल. आणि ते काय तयार करता? अल्कलाइन विस्कस फ्लुइड तयार करता, घट्ट असणारं एक लिक्विड तयार करता आणि जे सेक्शुअल रिलेशनच्या वेळेस घर्षण कमी करण्याचं काम करतं. मीन्स इट ॲक्ट ॲज अ लुब्रिकंट. लक्षात ठेवा, काउपर्स ग्लँड, बल्बो युरेथ्रल ग्लँड, पी साईज असेल, नंतर अल्कलाइन विस्कस फ्लुइड तयार करेल. नंतर काउपर्स ग्लँडला दुसरं नाव काय आहे? बल्बो युरेथ्रल ग्लँड. नाव पेनिस इज द नेक्स्ट पार्ट. पेनिस हे सिलेंड्रिकल आहे. त्याच्या इथं एक स्किन आहे टोकाला, याला म्हणता फोर स्किन. आणि थोडा पेनिसचा हा पार्ट जाड आहे इतर भागापेक्षा, त्याला म्हणता ग्लॅन्स पेनिस. काय नाव द्यायचं आहे? ग्लॅन्स पेनिस. आणि त्याच्या इथलचा जो भाग आहे त्याला कोरोना नाव दिलं जातं.
आता बघा त्या ठिकाणी काय इरेक्टाईल आहे अँड मेल कॉप्युलेटरी ऑर्गन. कॉप्युलेशनचा अर्थ होतो सेक्शुअल रिलेशन ज्यावेळेस वापरला जाणारा ऑर्गन. पेनिसमध्ये त्या ठिकाणी काय असतात 3 कॉलम्स ऑफ इरेक्टाईल टिश्यू. कमी जास्त होणाऱ्या इरेक्टाईल टिश्यू असतात 3 कॉलम. 2 पोस्टेरियो लॅटरल बघा हे या ठिकाणी हे इकडची आणि इकडची पोस्टेरियो लॅटरल टिश्यू कॉल्ड कॉर्पोरा किंवा त्या ठिकाणी कॅव्हर्नोसा. काय नाव द्यायचं आहे बघा ही आणि ही याला म्हणायचं कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. आणि जी युरेथ्रा आहे युरेथ्राच्या भोवती असणारी जी मिड व्हेंट्रल म्हणजे मध्यभागी असणारी जी टिश्यू आहे त्याला म्हणता कॉर्पस स्पॉन्जिओसम. एकच आहे ती. ह्या दोन आहे आणि कॉर्पस स्पॉन्जिओसम ही 1 आहे. 1 मिड व्हेंट्रल टिश्यू म्हणजे अशा 3 झाले. सांगा 2 कोणत्या आहे लॅटरल 2 पोस्टेरियो लॅटरल टिश्यू काय नाव द्यायचं कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. आणि 1 मिड व्हेंट्रल म्हणजे मध्यभागी असणारी टिश्यू काय नाव द्यायचं कॉर्पस स्पॉन्जिओसम. तर हे झाले लक्षात ठेवायचे नावं. नंतर वरच्या बाजूला एक स्किनचा लेअर असतो फोर स्किन म्हणता. नंतर पेनिसचा वर समोरचा भाग थोडा मोठा असतो त्याला ग्लॅन्स पेनिस हे नाव दिलं जातं. नंतर लॅटरल साईडच्या ज्या इरेक्टाईल टिश्यू आहे त्याला कॉर्पोरा कॅव्हर्नोसा म्हणतात. नंतर युरेथ्राच्या भोवती जी मिड व्हेंट्रल टिश्यू आहे त्याला कॉर्पस स्पॉन्जिओसम नाव दिलं जातं. काय नाव दिलं जातं कॉर्पस स्पॉन्जिओसम. तर आता बघा कॉर्पस स्पॉन्जिओसम इनलार्जेस नियर द टिप ऑफ पेनिस. बघ ही कॉर्पस स्पॉन्जिओसम इनलार्जेस नियर द टिप ऑफ पेनिस. तर दॅट इज कॉल्ड ग्लॅन्स पेनिस. त्याला काय नाव द्यायचं आहे ग्लॅन्स पेनिस. आणि त्याच्या भोवती एक स्किनचा फोल्ड असतो त्याला काय म्हणायचं आहे दॅट इज कॉल्ड प्रिप्यूस ऑर फोरस्किन. आणि इट इज द ऑर्गन ऑफ कॉप्युलेशन मीन्स ऑर्गन ऑफ सेक्शुअल रिलेशन अँड ऑर्गन ऑफ युरिनेशन. दोन्ही पण आहे. सेक्शुअल रिलेशनच्या वेळेस फिमेल व्हॅजिनामध्ये त्या ठिकाणी ज्या असेल पेनिस इन्सर्ट केलं जातं अँड इट इज ऑल्सो ऑर्गन ऑफ युरिनेशन. आणि त्याच पार्टमधून युरिन पण रिलीज केलं जातं ॲट द टाइम ऑफ युरिनेशन. आता जे ह्युमन टेस्टीज आहे त्याचं हेस्टोलॉजिकल स्ट्रक्चर. तर बघा जे टेस्टीज आहे त्याच्यामध्ये 3 लेअरचं स्ट्रक्चर आहे 3 वॉल्स आहे. तर पहिलं ट्युनिका व्हॅजिनालिस. पहिला जो लेअर आहे बघा हा जो लेअर आहे याला म्हणता ट्युनिका व्हॅजिनालिस. काय नाव द्यायचं आहे ट्युनिका व्हॅजिनालिस. तो काय बघा इनकम्प्लीट पेरिटोनियल कवरिंग. ते पण लक्षात ठेवायचं. ट्युनिका व्हॅजिनालिस काय आहे इनकम्प्लीट पेरिटोनियल कवरिंग. जरी तुम्ही विसरले तरी त्या ठिकाणी ते लक्षात यायला ऑप्शन समोर दिसले का लक्षात येतं. मग ट्युनिका व्हॅजिनालिस काय आहे इट इज द आउटर इनकम्प्लीट पेरिटोनियल कवरिंग. त्यानंतर ट्युनिका अल्बुजेनिया हे मिडल आहे बघा हे ट्युनिका अल्बुजेनिया इथं असतं हे ट्युनिका अल्बुजेनिया फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेलं. आणि आतमध्ये ते इथं दिलेलं नाही आहे किंवा दिलेलं आहे ट्युनिका व्हॅस्क्युलोसा एकदम आतमध्ये असेल शेवटचं ज्याच्यामध्ये काय असतं कॅपिलरीज असतात रक्तवाहिन्या असतात. सांगा आउटर टू इनर ट्युनिका व्हॅजिनालिस ट्युनिका अल्बुजेनिया ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. सांगा काय काय नावं आहे ट्युनिका व्हॅजिनालिस आउटर ट्युनिका अल्बुजेनिया मिडल ट्युनिका व्हॅस्क्युलोसा इनर. आणि ट्युनिका व्हॅजिनालिस इज अ इन आउटर इनकम्प्लीट पेरिटोनियल कवरिंग. त्यानंतर जे ट्युनिका अल्बुजेनिया आहे ते काय करतं बघा. आता समजा हे टेस्टीज आहे आणि हे ट्युनिका अल्बुजेनिया आहे ते असे त्या ठिकाणी प्रोजेक्शन्स तयार करतं इनवर्ड आउटग्रोथ म्हणायचं याला. काय म्हणायचं इनवर्ड आउटग्रोथ. आणि त्यामुळे टेस्टीजमध्ये खूप सारे चेंबर्स तयार होऊन जातात. टेस्टीजमध्ये काय तयार होतं मित्रांनो खूप सारे चेंबर्स त्या ठिकाणी तयार होतात. किती चेंबर्स तयार होतात 200 ते 300 चेंबर तयार होता आणि त्याला म्हणता लोब्युल्स टेस्टिक्युलर लोब्युल. आणि प्रत्येक टेस्टिक्युलर लोब्युलमध्ये 1 ते 4 सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतं बघा. हे टेस्टिक्युलर लोब्युल आहे एक त्यामध्ये 2 सेमिनिफेरस ट्युब्युल आहे. याच्यात एकच आहे
याच्यात 2 आहे, 1 ते 4 राहू शकतात, याच्यात बरेच दिसत आहे 4. आणि प्रत्येक एक एक कंपार्टमेंट म्हणजे टेस्टिक्युलर लोब्यूल आहे. कशामुळे तयार झालं सांगा? बिकॉज द ट्युनिका अल्बुजिनिया सेंड इट्स प्रोजेक्शन आउटवर्ड इनवर्ड प्रोजेक्शन into the testes which divides the testes into number of compartment and each compartment is called testicular lobule and such 200 to 300 testicular lobules are present and in each testicular lobule 1 to 4 highly coiled seminiferous tubules are present and the seminiferous tubule are the structural and functional unit of the testis. Seminiferous tubules हे काय सांगा? स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ द टेस्टिस. आता टेस्टिसला जर आपण बघा, आता इथं मी काय करतो या ठिकाणी लक्षात घ्या कसं आहे पॉइंट. बघा मी याला असं कट करतोय, याला असं कट करतोय आणि हा व्ह्यू मी बघतोय पुढच्या डायग्राम मध्ये. हाय बघा, मला सांगा बरं, आता समजा आपण हा पार्ट घेतला, हे कोण आहे? सेमिनिफेरस ट्युब्यूल. पण मी जर याला असं समोरून बघितलं तर तुम्हाला फक्त सर्कल दिसेल. तर हे बघा, हे येते 3 आहे, हे एक सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे, हे ऍक्च्युअल असं आहे म्हणजे असं आहे, पण समोरून बघितल्यावर तुम्हाला सर्कल दिसेल. लक्षात आलं का? तुम्हाला काय दिसेल? हे सर्कल. तर हे सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे, हे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आहे. कोणाचा कट सेक्शन मी घेतलेला आहे? टेस्टिसचा. टेस्टिसचा कट बघा बरं, टेस्टिसचं आउटर कवरिंग आउटरने दाखवलं, पण इथं दाखवलं ट्युनिका अल्बुजिनिया. काय दाखवलं? ट्युनिका अल्बुजिनिया. आणि त्या ठिकाणी इथं त्याच्या आतमध्ये टेस्टिसच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे? 3, 1, 2 आणि अर्धा काय प्रेझेंट आहे? सेमिनिफेरस ट्युब्यूल. मध्ये ही जी मोकळी जागा आहे ही आहे कनेक्टिव्ह टिश्यू. कोण आहे? कनेक्टिव्ह टिश्यू. आणि त्या ठिकाणी एकदम जर इथलच्या त्या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या इथलच्या ज्या सेल्स आहे यांना म्हणतात बेसमेंट मेम्ब्रेन. काय म्हणायचं बघा, काय नाव द्यायचं आहे? बेसमेंट मेम्ब्रेन. हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे. आणि त्यानंतर ह्या ज्या छोट्या छोट्या सेल दाखवल्या बघा, खूप साऱ्या सेल दाखवल्या आहे, त्यांना म्हणतात जर्मिनल इपिथेलियल. आणि नंतर या पिरॅमिड सारख्या मोठ्या सेल दाखवलेल्या आहे त्यांना नाव दिलं जातं बघा सर्टोली सेल. बघा हे सर्टोली सेल आहे. कोण आहे? सर्टोली सेल. आणि त्याला असे स्पर्म अटॅच आहे, डेव्हलपिंग स्पर्म. आणि इथं हे स्पर्मचं बंडल दाखवलंय. कोणाचं? हे पण स्पर्मचं बंडल आहे. कोणाला अटॅच झालेलं? तर सर्टोली सेल्सला अटॅच झालेलं बंडल. सर्टोली सेल्स हे काय करतात? स्पर्मची काळजी घेतात. या सर्टोली सेल आहे. आणि या सर्टोली सेल कोणाची काळजी घेतात? डेव्हलपिंग स्पर्मची. आणि त्यामुळे सर्टोली सेल्सला नर्स सेल सुद्धा नाव दिलं जातं. काय नाव दिलं जातं? नर्स सेल हे नाव त्या ठिकाणी दिलं जातं. कोणाला? सर्टोली सेल्सला. लक्षात आलं का? सांगा मग, टीएस जर घेतला तर तुम्हाला राऊंडेड काय दिसतील? सेमिनिफेरस ट्युब्यूल. सेमिनिफेरस ट्युब्यूल्समध्ये जे बेसमेंट तयार करण्याचं काम ज्या सेल करतील त्यांना काय म्हणायचं? बेसमेंट मेम्ब्रेन. पिरॅमिडच्या आकाराच्या ज्या सेल्स आहे त्यांना काय म्हणायचं? सर्टोली सेल किंवा नर्स सेल. आणि बाकीच्या ज्या सेल दिसतील त्यांना म्हणायचं जर्म सेल. हे लाल रंगाने जे दिसत आहे ते डेव्हलपिंग स्पर्म. त्यानंतर इथं आहे डेव्हलपिंग स्पर्म. आणि इथं बघा, इथं कोणाच्या बाहेर? तर सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या मध्ये जी मोकळी जागा आहे दोनच्या मध्ये हे असेल, यांना म्हणता इंटरस्टिशियल सेल किंवा लॅडिक सेल्स. काय म्हणायचं आहे? इंटरस्टिशियल सेल्स किंवा लॅडिक सेल्स हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. काय नाव दिलं जाईल सांगा मित्रांनो? इंटरस्टिशियल सेल्स और लॅडिक सेल्स. तर हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी लक्षात घ्या, नाव लक्षात घ्या. हे जे जर्मिनल इपिथेलियल सेल आहे यांच्यापासून स्पर्म तयार होता. आणि प्रोसेसला काय म्हणायचं? स्पर्मॅटोजेनेसिस. प्रोसेसला काय नाव द्यायचंय सांगा? स्पर्मॅटोजेनेसिस हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. तर स्पर्मॅटोजेनेसिस. तर आता बघा त्या ठिकाणी सर्टोली सेल्स कळालं तुम्हाला, पिरॅमिडल आकाराचे आहे, त्याला दुसरं नाव देता नर्स सेल. सर्टोली सेल काय करता? नरिशमेंट आणि स्पेस फॉर अटॅचमेंट ऑफ डेव्हलपिंग स्पर्म. जे आउटसाइड रिजन आहे सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या बाहेर, त्याच्यात कोणत्या सेल आहे? इंटरस्टिशियल सेल. ह्या इंटरस्टिशियल सेल आहे. तर यांना दुसरं नाव काय आहे?
लॅडिक सेल्स. लॅडिक सेल्स काय करता? सिंथेसाइज अँड म्हणजे तयार करता आणि सिक्रेट करता कोणता हार्मोन? अँड्रोजिन नावाचं, जे टेस्टोस्टेरॉन आहे. त्याचं दुसरं नाव काय आहे? मेल अँड्रोजिन्स म्हणता, विच इज द टेस्टोस्टेरॉन. आणि टेस्टिसचं फंक्शन काय आहे? स्पर्म तयार करणं. टेस्टिसचं फंक्शन काय आहे? मेल सेक्स हार्मोन कोणतं? टेस्टोस्टेरॉन तयार करणं. ह्या ज्या सेल्स आहे कोणत्या? इंटरस्टिशियल सेल किंवा लॅडिक सेल हे ते हार्मोन तयार करतात. तर आता आपण बघितलं की जे इथं बघा, इथं स्पर्म तयार झाले. कुठं? सेमिनिफेरस ट्युब्युलच्या आतमध्ये स्पर्म्स तयार झाले. तर हे स्पर्म कशा प्रकारचे असतात, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, हा स्पर्म आहे. हा एकदम छोट्या मायक्रोस्कोपिक असतो, पण मायक्रोस्कोपिक म्हणजे मायक्रोस्कोपमध्ये बघितल्यावरच आपल्याला हे स्ट्रक्चर दिसतं. आणि त्याचे 3 भाग असतात, 4 भाग असतात. एक आहे हेड, याला म्हणतात नेक. छोटा एवढा पार्ट याला काय म्हणतात? नेक. बा या पार्टला काय आणायचं आहे? नेक. याला म्हणतात मिडल पीस. इथून एवढा पार्ट मिडल पीस. आणि इथून जे एवढा पार्ट आहे याला म्हणतात टेल. याला काय नाव द्यायचं आहे? टेल हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. आता लक्षात घ्या, हेडच्या वरच्या बाजूला एक कॅपसारखा पोर्शन असतो, त्याला म्हणता ॲक्रोसोम. नंतर हे निळ्या रंगाचं दाखवलं आहे, व्हायलेट कलरचं, हे न्यूक्लियस आहे. आणि इथं त्या ठिकाणी लक्षात घ्या, इथं रेड कलरचा पार्ट दाखवला आहे, त्याला म्हणता सेंट्रिओल. काय नाव द्यायचं आहे? सेंट्रिओल. सेंट्रिओलपासून एक धागा तयार होतोय, त्याला नाव द्यायचं फिलामेंट, ॲक्सियल फिलामेंट. काय नाव द्यायचं आहे? ॲक्सियल फिलामेंट. बघा इथं नाव दिलंय ॲक्सियल फिलामेंट. हे पूर्ण टेलमधून पण पास होतंय, असं असेल ॲक्सियल फिलामेंट. नंतर इथं एनर्जी तयार करण्याकरता मायटोकॉन्ड्रिया असतील, ATP तयार करण्याकरता मायटोकॉन्ड्रिया असतील. याला म्हणता टर्मिनल डिस्क. इथं हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आणि इथंपर्यंत आहे. आणि इथं नुसता ॲक्सियल फिलामेंट आहे, पण प्लाझ्मा मेम्ब्रेन नाही आहे, त्याला म्हणता एंड पीस. त्याला काय म्हणता? एंड पीस. तसं हेड, नेक, मिडल पीस आणि टेल हे सगळे पार्ट. बघा मग हेड कसं आहे? फ्लॅट आहे, चपट आहे. त्यामध्ये एक हॅप्लॉइड मोठ्या साईजचं न्यूक्लियस आहे. समोरचं कॅप्लाइक पार्ट आहे, त्याला म्हणता ॲक्रोसोम. आता हे लक्षात घ्या, ॲक्रोसोम कंटेन, ॲक्रोसोमच्या आतमध्ये काय? हायड्रोलायटिक एन्झाईम. ॲक्रोसोमच्या आतमध्ये काय आहे? हायड्रोलायटिक एन्झाईम, हायल्युरॉनिडेज एन्झाईम. नंतर प्रोटिओलायटिक एन्झाईम लाईक झोना लायसिन अँड करोना पेनिट्रेटिंग एन्झाईम विच हेल्प इन penetration of the egg, help in penetration of the egg during fertilization. फर्टिलायझेशनच्या वेळेस स्पर्म कुठे जातो? एगच्या आतमध्ये. तर जेव्हा त्याचं एगच्या आतमध्ये जायचंय तेव्हा त्याला मदत करण्याचं काम हे करतील. ते आपल्याला लक्षात येईल. सध्या फक्त तुम्ही काय लक्षात घ्या, कोणते कोणते एन्झाईम आहे? हायड्रोलायटिक एन्झाईम कोणतं आहे? हायल्युरॉनिडेज. कोणामध्ये? ॲक्रोसोम मध्ये. इथं ॲक्रोसोम. नंतर प्रोटिओलायटिक एन्झाईम लाईक झोनालायसिन अँड करोना पेनिट्रेटिंग एन्झाईम जे हेल्प इन द पेनिट्रेशन ऑफ द स्पर्म इन एग ड्युरिंग फर्टिलायझेशन. हेड, नेक, मिडल पीस, टेल आणि एंड पीस. इथं याला म्हणता ॲक्सियल फिलामेंट, याला म्हणता सेंट्रिओल, याला म्हणता न्यूक्लियस, याला म्हणता ॲक्रोसोम. नंतर इथं जे शेवटचा टोकाचा भाग याला म्हणता एंड पीस, मध्ये जे ॲक्सियल फिलामेंट. तर दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द स्पर्म. नेक, बघा नेकचं पण पार्ट सांगितलं. नेकमध्ये काय आहे? प्रॉक्झिमल सेंट्रिओल आणि डिस्टल सेंट्रिओल नावाचे पार्ट प्रेझेंट आहे. आणि जे प्रॉक्झिमल सेंट्रिओल आहे ते मदत करतं झायगोटच्या पहिल्या क्लिवेज करता. आणि जे इथं 2 असतं ॲक्च्युअल, इथं जे ना हे एक, त्या ठिकाणी 1 आणि 2, आणि हे प्रॉक्झिमल आहे. हे कशा करता मदत करेल? प्रॉक्झिमल फर्स्ट क्लिवेज ऑफ द झायगोट. आणि जे डिस्टल आहे मागचं त्यापासून ॲक्झियल फिलामेंट स्टार्ट होईल. कोण स्टार्ट होतं? ॲक्झियल फिलामेंट. अँड इट रन्स थ्रू आउट द स्पर्म बॉडी. द डिस्टल सेंट्रिओल गिव्ज राईज टू ॲक्झियल फिलामेंट. मिडल पीसमध्ये 10 ते 14 मायटोकॉन्ड्रिया असतात.
जे सांगा स्पायरली कॉइल्ड असता अराउंड द ॲक्सियल फिलामेंट आणि ते काय तयार करता ATP आणि म्हणून ह्या मिडल पीसला काय बॉडीला किंवा मिड पीसला पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणतात किंवा पॉवर हाऊस म्हणतात. इट ॲक्ट ॲज अ पॉवर हाऊस. मायटोकॉन्ड्रिया काय प्रोव्हाइड करतं ATP फॉर मुवमेंट ऑफ स्पर्म. टेल पण सांगितलं आणि टेलच्या जो पार्ट ज्याच्यामध्ये ॲक्सियल फिलामेंटच्या भोवती प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल त्याला म्हणता त्या ठिकाणी तो पार्ट नॉर्मल आहे टेल आणि जो नंतर इथं बघा इथं दाखवलं नाही पण इथं मी दाखवतो ॲक्सियल फिलामेंट बाहेर आलं डायरेक्ट प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून पण याच्या भोवती नुसतं ॲक्सियल फिलामेंट आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन नाहीच आहे त्याला एंड पीस म्हणतात. त्याला काय नाव द्यायचं आहे एंड पीस हे नाव त्या ठिकाणी सिमेन. सांगितलं तुम्हाला की साधारण एका इजॅक्युलेशनमध्ये 2.5 ते 4 ml सिमेन तयार होतं. pH किती असते 7.2 to 7.7. किती मिलियन स्पर्म्स असतात 400 मिलियन स्पर्म्स असतात. स्पर्मला नरिशिंग कंपाऊंड कोण असतं फ्रुक्टोज. नंतर सिमेनमध्ये अजून कोण असतं ॲसिडिटी न्यूट्रलायझिंग कंपाऊंड लाईक बायकार्बोनेट. नंतर स्पर्म ॲक्टिवेटिंग कंपाऊंड लाईक प्रोस्टॅग्लॅन्डिन जे सेमिनल फ्लुइडच्या मध्ये होतं. तर हे झालं पूर्ण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर पूर्णच्या पूर्ण सगळे पॉईंट त्या ठिकाणी आपण कवर केलेले आहेत आणि हे सर्व पॉईंट कवर करताना थोडी स्पीड मेंटेन करावं लागली पण पॉईंट एक पण नाही सोडला. तर त्यामुळे मला असं वाटतंय की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही पूर्ण सर्व त्याचे पॉईंट ॲक्सेसरी सेक्स ग्लँड वगैरे नंतर कंडक्शन पाथ वगैरे हे सर्व तुम्हाला समजलेच असेल अशी मी अपेक्षा करतो. समजला असेल तर यस म्हणा, कमेंट करून यस सांगा. समजला असेल तर यस म्हणायचं आहे. अक्षय गाडेकर यस सर समजलेलं आहे. सिद्धी कुदळे, सुमित मोरे यस सर समजलेलं आहे. वैष्णवी आहेर समजलेलं आहे. व्हेरी गुड. अजून कार्तिकी बनकर ला पण व्यवस्थित समजलेलं आहे. व्हेरी गुड कार्तिकी. अजून कार्तिकी तुम्ही पहिले लेक्चर्स नव्हते का बेटा आजपासूनच आहे का तुम्ही? समीक्षा मोरे व्हेरी गुड त्यांना पण चांगलं समजलेलं आहे. अजून कार्तिकी होत्या ओके ओके मग तुम्हाला माझ्या लक्षात नसतं राहिलं. ओके समजतंय ना कार्तिकी बेटा तुम्हाला पूर्ण? 1 तारखेपासून होत्या. ओके ओके चालेल चालेल काही हरकत नाही आहे. आता काय करायचं हे जे झालेला पार्ट आहे हा पार्ट पुन्हा एकदा त्याला रिवाईज करायचा आज आणि तुमच्याकडं जे बुक्स आहे त्या बुक्समधून MCQ सॉल्व करायचे. परवा आपली टेस्ट असणार आहे. कोणती टेस्ट असणार आहे? रिप्रोडक्शन इन प्लांट्स लोअर अँड हायर प्लांट्स. तर त्यावेळेस त्याचा पण अभ्यास करायचा आणि डेली पिरियडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे जेवढं ज्या दिवशी शिकवलेलं आहे ते सगळं रिवाईज करून घ्यायचं म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. छोटे छोटे जे पॉईंट्स आहे त्याला अंडरलाईन करून ठेवायचं. जर आपण चांगला प्रयत्न केला तर चांगलं सक्सेस भेटेल. एवढा सिंपल फॉर्म्युला आहे सक्सेसचा आणि तो त्या ठिकाणी तुम्ही मेहनत करून चांगलं सक्सेस मिळवणारच अशी मी अपेक्षा करतो. उद्याची जी टेस्ट आहे ती फिजिक्सची टेस्ट आहे. चॅप्टर कोणता आहे माहिती आहे ना सर्वांना? रोटेशनल डायनामिक्स. फिजिक्सच्या बाबतीत थोडं सांगायचं म्हटलं तर फिजिक्स थोडं टफ आहे. काही विद्यार्थ्यांना कदाचित बाकीचे सब्जेक्ट समजत असतील पण फिजिक्स समजत नसेल किंवा थोडं टफ जात असेल समजायला तर त्याचा जास्त अभ्यास करा कारण फिजिक्स हे सर्वात टफ पार्ट आहे. फिजिक्स बायोलॉजी समजायला सगळ्यात सोपं, मार्क पाडायला सगळ्यात सोपं. त्यापेक्षा थोडं अवघड केमिस्ट्री, त्यापेक्षा थोडं अवघड मॅथ्स आणि सगळ्यात अवघड फिजिक्स आहे. तर आपल्याला मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की पहिले आलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा 200 पैकी 200 मार्क नाही पडत. पहिले आलेल्या विद्यार्थ्याला किती मार्क पडतात? 150, 160 म्हणजे त्याचं सुद्धा चुकतं बघा पूर्ण मार्कात पहिला आलेला. त्यामुळे चुका होणार आहे पण त्यातल्या त्यात बाकीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपल्या कमी चुका झाल्या पाहिजे
हा ट्राय करायचा आणि जर आपण त्या पद्धतीने ट्राय केला तर नक्कीच चांगलं सक्सेस आपण मिळवू शकतो. मेहनत सोडायची नाही. जेवढी मेहनत तुम्ही करताल काहीच काम नाही तुम्हाला आता त्या ठिकाणी दिवसभर व्हिडिओ आणि बाकीचा वेळ अभ्यास एवढंच करायचं. घरच्यांनी काही कामं सांगितले तर त्या ठिकाणी जास्त कुठं बाहेर जायची गरज नाही आहे. हे सगळ्यात बेस्ट वे. फक्त आळस कमी केला तर हा मार्क मिळवण्याचा रामबाण उपाय. थोडक्यात मी तुम्हाला सांगल की हा मार्क मिळवण्याचा रामबाण उपाय सगळ्यात बेस्ट मेथड आहे आणि बेस्ट वे हे मी तुम्हाला सांगू शकतो. कारण असं समजा ऑफलाईन टीचिंग आहे हे एवढं मला तुम्हाला प्रेझेंट नसतं करता आलं. एवढ्या कलरफुल डायग्राम्स आहे त्याच्यातून पटापट समजून जातं. सगळ्या गोष्टी लवकर लवकर क्लिअर होता ते करता नसतं आलं. तर त्यामुळे मला त्या ठिकाणी तुमच्याकडून खूप सारी अपेक्षा आहे आणि तुम्ही ती पूर्ण करताल एवढं मी त्या ठिकाणी निश्चित माझं मन मला सांगतंय. तुम्ही पण चांगला अभ्यास करा. 11-12 वाजेपर्यंत रात्री अभ्यास करायचं, झोपायचं नाही. थोडा आता अर्धा पाऊण तास रिलॅक्स व्हा, परत अभ्यासाला बसून जायचं. हे तुम्ही लक्षात घ्या. कंटिन्युटी ठेवणं हे गरजेचं आहे. त्याच्यातून तुम्हाला चांगले मार्क पडू शकता. तर आजचं हे जे लेक्चर आहे हे आपण या ठिकाणी थांबवतोय. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पाठ कंटिन्यू करू. थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू व्हेरी मच.